नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीगला लवकरच सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज PBG कोल्हापूर टस्कर्स या संघाची अधिकृत जर्सीचं अनावरण आज पुण्यामध्ये पार पडलं. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक आणि कोल्हापूर संघाचे संघमालक पुनीतदादा बालन, कोल्हापूर टस्कर संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा खेळाडू केदार जाधव तसेच उपकर्णधार श्रीकांत मुंडे यांच्या हस्ते या नव्या कोऱ्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी संघाचे सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक उपस्थित होते. महाराष्ट्र प्रीमियर लीगचं हे दुसरं वर्ष आहे. यामध्ये पुनीत बालन ग्रुपचा कोल्हापूर टस्कर्स हा संघ मागच्या वर्षी अंतिम सामना खेळला होता. मात्र यंदाच्या वर्षी विजेतेपद पटकावण्याच्या विश्वासानं पुन्हा एकदा हा संघ MPL मध्ये दमदार खेळ करण्यास सज्ज झालाय. याच संघाच्या अधिकृत जर्सीच्या अनावरणाचा समारंभ आज पार पडला. यावेळी संघमालक पुनीत बालन यांनी खेळाडूंशी बातचीत केली व खेळाडूंनी खेळाचा आनंद लुटून सामने खेळा, उत्तम क्रिकेट खेळा, त्याचबरोबर खेळाडूंच्या भविष्याचाही विचार करतो. यातील अनेक खेळाडू पुनीत बालन ग्रुपसाठी सुद्धा खेळतात अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पाहूयात काय म्हणालेत पुनीत बालन. एवढंच सांगेल की सीझन 1 मागच्या वर्षी झाली महाराष्ट्र प्रीमियर लीगची. त्याच्यानंतर आज सीझन 2 2 दिवसांनी सुरुवात होईल आणि ही सीझन 2च्या सुरुवातीच्या अगोदर नेहमी काही इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट्स असतात. ते करण्यासाठी आज ही आपण कार्यक्रम घेतला आहे. आणि एवढंच, आणि केदार जो आहे तो टीम सीझन 1 पासून टीमसोबत आहे. काही गोष्टी ऑप्शन्समध्ये आम्ही केले, काही प्लेयर्स घेतले. त्याचा मागचा उद्देश हेच होता की जी स्टॉप गॅप आम्हाला फिल करायची होती, जिथे कमतरता वाटली सीझन 1मध्ये, ती कमतरता पूर्ण करण्यासाठी ते खेळाडू आम्ही त्या ऑप्शन्समधनं घेतले. पूर्ण टीमसाठी मी हेच सांगेल, प्लेइंग 11 ती कोच आणि कॅप्टन डिसाईड करतात, कारण ती फ्री हँड आपण त्यांना दिली आहे. पण जेवढे प्लेयर्स प्लेइंग 11मध्ये पण असतील, जे प्लेइंग 11मध्ये नसतील, जे नाही खेळणार आहे, स्पेशली त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की तुम्ही निराश होऊ नका. कारण IPL आपण बघतो, एखादा मॅचची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटते आणि तिकडे तो प्लेयर खेळून जातो, मग तो डायरेक्टली प्लेइंग 11मध्ये कन्फर्म असतो. तर सगळ्या प्लेयर्सला मी एवढंच सांगेल की चांगली सीझन खेळा. सीझन 2 ही चांगली जाऊ द्या कोल्हापूर टस्करसाठी. डोंट थिंक अबाउट फायनलमध्ये जायचं आहे की प्लेऑफ्समध्ये क्वालिफाय करायचं आहे. मला वाटलं प्रत्येक मॅच जे तुम्ही खेळणार ती प्रत्येक मॅच तुम्ही ॲज अ फायनलच खेळा, मगच तुम्ही त्या गोलपर्यंत पोचणार. आणि ऑल द बेस्ट टू दी होल टीम. अँड आय एम ऑल्सो, मी कालच टाकली सोशल मीडिया की लुकिंग फॉरवर्ड टू अन एक्साइटिंग क्रिकेट सीझन स्टार्टिंग इन 2 days. सो ऑल द बेस्ट टू द होल टीम. कोल्हापूर संघाचे संघमालक पुनीत बालन यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावल्यानंतर संघाचा कर्णधार केदार जाधव यांनी देखील खेळाडूंविषयी माहिती दिली आहे. भारतीय संघ हे खूप लांबची गोष्ट आहे. आम्ही ऑलरेडी सचिन दास दिला ना, आता फक्त तो अंडर 19 इंडियाला होता. आणि आय थिंक खूप प्रोसेस असते त्याला. MPL इज फर्स्ट प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुम्हाला यू गेट टू सिलेक्ट टू प्ले फॉर महाराष्ट्र, विच इज युअर फर्स्ट गोल शुड बी. आणि मग तुम्ही तिथे चांगली कामगिरी करता तेव्हा तुम्हाला IPLच्या ट्रायल्समध्ये बोलवतात. आणि मग तेव्हा जेव्हा अजून एक लेवलवरती सगळे क्रिकेटर असतात, प्रेशर जास्ती असतं, तेव्हा तुम्ही त्या सिलेक्शन मॅचेसमध्ये ट्रायल्समध्ये चांगलं खेळला आणि महाराष्ट्रासाठी पण T20मध्ये मुश्ताक अली टुर्नामेंटला चांगलं खेळला, ते मग तुम्हाला ऑप्शनमध्ये IPLला सिलेक्ट केलं जातं. आणि मग IPLमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली 1-2 वर्ष आणि सेम टाईम तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळताना रणजी सामन्यात, वन डे सामन्यात, मुश्ताक अलीमध्ये चांगली कामगिरी केली, मग तुम्ही इंडियाला सिलेक्ट होता. इंडिया खेळणं हे खूप प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असलं पाहिजे. पण MPL मधनं डायरेक्ट इंडियाला जाणं हे थोडंसं जास्ती आपण ते म्हणतात अपेक्षा. हां, अपेक्षा. आणि तो एक शब्द पिक्चरमध्ये ज्याला आपण ती
सिनेमॅटिक लिबर्टी जशी असते तशी आपण इथे नाही घेऊ शकत की इथे खेळला तर त्याला एकदम डायरेक्ट इंडियन टीमला टाकायला. बट हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि जसं पुनीत म्हटलं की पुनीतचं जे इनिशिएटिव्ह असतं की सगळ्या खेळाडूंना सगळ्या स्पोर्ट्सला प्रमोट करायचं, त्यांना एनकरेज करायचं आणि नॉट जस्ट फक्त या टुर्नामेंटपुरतं. जसं त्यांनी सांगितलं त्यांनी अंकितला किंवा अजून एखादं खेळाडू आहे ज्यांना त्याला वाटतं ना जे डिझर्विंग आहेत, ज्यांनी परफॉर्म करून अर्न केलेली आहे ना, ती स्कॉलरशिप पुनीतकडून नक्की मिळते. आणि त्याबद्दल मी बघितलं मी गेले 4-5 वर्ष आधी पण पुनीतचा मित्र होतो, पण गेले 4-5 वर्ष आम्ही अकॅडमीच्या हिशोबाने कोल्हापूर तस्करच्या हिशोबाने एकत्र आहे. तर आपण त्याच्यावर बोलत बसलो तर खूप वेळ जाईल की पुनीत कोणाकोणाला जाऊन सपोर्ट करतो आणि किती हाऊ वंडरफुली इज बिन डुईंग दिस वर्क अँड इट हॅज बिन हेल्पिंग मेनी स्पोर्ट्स पर्सन अक्रॉस द ऑल स्पोर्ट्स. आता कोल्हापूर तस्करचा कॅप्टन म्हटलं चर्चा तर होणारच ना. आणि मला वाटतं की ऑलराऊंडर म्हणजे फक्त बॉलिंग पुरता लिमिटेड नाही आहे मी, गरज पडली तुम्ही कीपिंग सुद्धा करू शकतो. तर आय थिंक डिपेंड्स. आमच्याकडे इनफ चांगला बॅलन्स आहे, ऑलराऊंडर्स खूप आहेत, कीपर आहे. तर पुण्यामध्ये आज कोल्हापूर टस्कर्स या संघाच्या जर्सीचं अनावरण झालंय. या सोहळ्यासाठी संघमालक पुनीत बालन, केदार जाधव उपस्थित होते. यंदाच्या वर्षी MPLचं विजेतेपद पटकावण्याचा निर्धार करत हे सर्व खेळाडू त्यांचा पहिला सामना 2 जून रोजी रत्नागिरी जेट्स या संघाविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता या सामन्याची आतुरता लागलेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.